प्रत्येकाला वाटतं की आपला स्वतःचा एक नवीन व्यवसाय असायला हवा, बरोबर? तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपला सुद्धा एक नवीन व्यवसाय असायला हवा. जर तुमची सुद्धा इच्छा असेल की आपला एक नवीन व्यवसाय असायला हवा आणि त्या व्यवसायातनं आपण सुद्धा एक चांगला पैसा कमवावा, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही व्यवस्थित बघा आणि सोबतच ह्या व्हिडिओला टॅप करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला जर एक नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर तो आपण कशा पद्धतीने चालू करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, जर आपल्याला एक नवीन बिझनेस चालू करायचा आहे तर आपल्याकडे कोणत्या गोष्टी असायला हव्यात? सगळ्यात अगोदर एक बिझनेस आयडिया असणं गरजेचं आहे. आता बिझनेस आयडियामध्ये आपण दोन प्रकारच्या बिझनेस आयडिया समजू शकतो. त्यामध्ये पहिली बिझनेस आयडिया येते ऑफलाईन बिझनेस आणि दुसरी बिझनेस आयडिया येते ऑनलाईन बिझनेस. आता ऑफलाईन बिझनेस मध्ये तुम्ही काय करू शकतात? तुम्ही स्वतःचं एक किराणा दुकान टाकू शकतात. इव्हन तुम्ही स्वतःचं मसाला उद्योग अशा पद्धतीचे उद्योग करू शकतात. त्यासोबतच तुम्ही कपड्यांचे दुकान टाकू शकतात, केक शॉप टाकू शकतात, ब्युटी पार्लर टाकू शकतात आणि व्हरायटी ऑफ जे की तुम्ही रस्त्याने फिरताना तुम्हाला जे काही बिझनेस दिसतात ते बिझनेस करू शकतात, बरोबर? पण जर तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करायचा असेल तर तुम्ही काय करू शकतात? तर ऑनलाईन बिझनेसमध्ये तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बनवू शकतात, इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवू शकतात. इव्हन सोबत सोबत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लोकांना गायडन्स देऊ शकतात, लोकांना शिकवू शकतात. याला ऑनलाईन कोचिंग असं म्हणतात. तुम्ही त्यासोबतच ऑनलाईन सर्व्हिसेस सुद्धा देऊ शकतात, जसं की व्हिडिओ एडिटिंग, वेबसाईट डिझायनिंग, कॉपी रायटिंग, एसईओ. आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदर शिकून घ्याव्या लागतील आणि त्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन सर्व्हिस देऊन सुद्धा त्यातनं अर्निंग करू शकतात. इव्हन तुम्ही घरी बसलेले आहात, तुम्हाला जर ग्राफिक बनवता येत असेल तर ग्राफिक बनवून ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन त्या लोकांना देऊ शकतात आणि त्यांच्यासाठी तुम्ही मदत करू शकतात. जर तुम्ही त्यांना मदत केली म्हणजे ते तुम्हाला 100% पैसा देतील. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याही एका इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता. पहिल्याच तुमच्या डोक्यात हे असायला हवं की आपल्याला जर यामध्ये बिझनेस करायचा असेल तर आपल्याकडे आपली बिझनेस आयडिया आपण फिक्स केली, बरोबर? म्हणजे आपण ऑफलाईन इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय किंवा ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय. आता समजा आपण जस्ट एक्झाम्पल घेऊयात की जर आपण ऑफलाईन बिझनेसचा प्लॅन केला तर आपण ब्युटी पार्लर प्लॅन करूयात. आपण जर ब्युटी पार्लर प्लॅन करतोय तर ब्युटी पार्लरसाठी आपल्याला जागा कुठं मिळेल हे अगोदर डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपण जर ब्युटी पार्लर चालू केलं तर आपण वेगळं काय करतोय जेणेकरून लोक आपल्याकडे येत आहेत हे अगोदर आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे. इव्हन आपण ब्युटी पार्लर चालू करतोय, मग त्यासाठी आपल्याकडे एक्सपिरियन्स आहे का, त्यासाठी आपल्याकडे नॉलेज आहे का, हे सुद्धा आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे. आता हे सगळं झालं, पण आता ज्यावेळेस आपण पार्लर चालू करतोय तर त्यावेळेस आपल्याकडे पैसे आहेत का? पैशाचं बजेट आहे का तेवढा, जेणेकरून आपण एक आपला जो काही पार्लरचा बिझनेस आहे तो व्यवस्थित पद्धतीने ग्रो करू शकतो. ठीक आहे, हे आपलं ऑफलाईन बिझनेस मध्ये झालं. हे आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे. जर या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली चेक केल्या तर 100% तुमचा बिझनेस हा ग्रो होणारच आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला काय येतं की तुम्ही ऑनलाईन बिझनेस करताय. ऑनलाईन बिझनेसमध्ये तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. तुमच्याकडे इंटरनेट असेल, तुमच्याकडे मोबाईल असेल, तुमच्याकडे लॅपटॉप असेल, सफिशियंट आहे. जर कॉन्टेंट बनवत असाल तर तुमच्याकडे मोबाईल आणि जस्ट एक तुमच्याकडे मोबाईलचा जो काही कॅमेरा आहे त्याचा यूज करू शकतात आणि सोबत तुम्ही एक माईक यूज करू शकतात, जेणेकरून तुमच्याकडे तुमचा जो काही ऑडिओ आहे, आवाज आहे, तो व्यवस्थित पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल. तर ह्या ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये इझिली तुम्ही एंटर करू शकता, बरोबर? आज जर तुम्ही घरी बसलेला आहात आणि तिथून जर तुमचा एक नवीन बिझनेस तुम्हाला चालू करायचा आहे तर तुम्ही ह्या पद्धतीचा बिझनेस इझिली चालू करू शकतात. जर तुम्हाला कोचिंग करायचं असेल तर तुम्ही झूम जो काही ऍप आहे त्याचा वापर करून तुम्ही ऑनलाईन लोकांना शिकवू शकतात. इव्हन तुम्ही गुगल मीट अशा पद्धतीचे जे काही ऍप्स आहेत फ्रीमध्ये त्याचा वापर करून तुम्ही लोकांना शिकवू शकतात. एवढं काही अवघड नाहीये. जर तुम्ही व्यवस्थित ते शिकून घेतलं तर इझिली तुम्ही त्यामध्ये काम करू शकतात. हा, आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही सर्व्हिसेस देऊ शकतात. आता ज्या पद्धतीने मी युट्यूबर आहे, असे भरपूर लोक युट्यूब चालवतात, इंस्टाग्राम चालवतात. त्यांना तुम्ही व्हिडिओ एडिटिंगची सर्व्हिस देऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला थोडं व्हिडिओ एडिटिंग शिकणं गरजेचं आहे. आता जो काय माझा व्हिडिओ चालू आहे, असे अनेक व्हिडिओ तुम्ही बघतात, त्यांना सुद्धा व्हिडिओ एडिटिंगची सर्व्हिसची गरज असते. तुम्ही काय करू शकता, त्यांना डायरेक्ट मेसेज करू शकता की मी व्हिडिओ एडिटिंग करून देतो, ह्या पद्धतीचे माझे पॅकेज आहेत, एवढ्या रुपयात मी एवढे व्हिडिओ रेकॉर्ड करून देतो. म्हणजे यातनं काय होणार आहे, तुम्ही त्यांना सर्व्हिसेस देताय, त्यांचा फायदा होतोय आणि सोबतच तुम्हाला सुद्धा त्यातनं पैसा मिळतोय. तर ही ऑनलाईन ऑफलाईन या दोन प्रकारच्या बिझनेस आयडियांमध्ये आपण बघितलं की ऑनलाईन मध्ये किती जास्त फायदा होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला एक नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर तुमच्या डोक्यात हे असणं गरजेचं आहे की आपण ऑनलाईन करायचं की ऑफलाईन. ऑफलाईन जर करत असाल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. ऑनलाईन जर करत असाल तर तुम्ही आरामात कमी पैशांमध्ये
तो बिझनेस चालू करू शकतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी जसं जशा पुढे वाढत जातील तसं तसं तुमची स्वतःची सुद्धा तुम्हाला ग्रोथ करणं गरजेचं आहे. आता ग्रोथ करणं म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही विविध प्रकारचे इव्हेंट्स अटेंड करा. बिझनेस इव्हेंट्समध्ये जर तुम्ही गेलात तर इझिली तुम्ही लोकांशी कनेक्ट करू शकतात, लोकांना अंडरस्टँड करू शकतात, तुमच्या इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ आणू शकतात. डोक्यात नेहमी हे ठेवा की आपण जो काही बिझनेस करतोय त्या बिझनेसचं नॉलेज आपल्याला कुठून मिळेल आणि कसं जास्तीत जास्त नॉलेज आपण अपग्रेड करू शकतो, आपल्या बिझनेसची जास्तीत जास्त मार्केटिंग करू शकतो, आपल्या बिझनेसला जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तरच तुमचा व्यवसाय वाढेल, त्यातनं जास्त प्रॉफिट्स निघतील. फक्त एक बिझनेस चालू केला आणि आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या शॉपमध्ये बसून कस्टमरची वाट बघायची नाही. त्यासाठी प्रॉपर मार्केटिंग करा, प्रॉपरली लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा, ऑनलाईन डिजिटलचा वापर करा, जेणेकरून कमी पैशात तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि कस्टमर सुद्धा ट्रॅक करू शकतात. तर ही सिंपल बेसिक स्ट्रॅटर्जी आहे, यातनं तुम्ही एक तुमचा नवीन बिझनेस उभा करू शकतात. मला माहिती सगळ्यांना स्वतःचा एक नवीन बिझनेस चालू करायचा आहे, त्यांना बिझनेस आयडियाची गरज असते, त्यांना बिझनेस नॉलेजची गरज असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या युट्यूब चॅनलवर आपण घेऊन येतोय. तुम्हाला जर असेच चांगले चांगले व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकतात, जो व्हिडिओ चालू आहे त्याला लाईक करू शकतात आणि तुमचे कोणतेही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात, जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांचं उत्तर घेऊन यायचा नक्कीच प्रयत्न करू. तर व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ऑलरेडी आलेले भरपूर चांगले चांगले व्हिडिओज आहेत ते सुद्धा नक्कीच बघा. धन्यवाद.